नमस्कार मित्रांनो, नशीबवान या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता गिरिजाच्या घरी आलेला असतो अर्जुनला पाहून गिरिजा खूप खुश झालेला आहे। गिरिजा म्हणते, अरे अर्जुन दादा या बसा। त्यात अर्जुन आत आल्यानंतर तिच्या वडिलांना म्हणतो तुम्हीही बसा। आणि आतमध्ये बसल्यानंतर गिरिजा बोलते, अर्जुन दादा तुम्ही एकटेच आला, सायलीताई आली नाही का? त्यावरती अर्जुन बोलतो, काही नाही, तिला थोडंसं काम लागलं, ती येणार होती पण अर्जंट काम लागल्यामुळे मी आलो असं म्हणल्यानंतर त्यावरती सांगत असते गिरिजा, बाबा ही माझी आपली मैत्रीण सायलीताई आहे ना, तिचे मिस्टर आहे। तर यावरती ते बोलते, हो का, बरं झालं तुम्ही आला। त्यावरती अर्जुन विचारत असतो की कशी आहे तब्येत तुमची, आता काय म्हणते तब्येत, काळजी घ्या तुम्ही असं म्हणत असते। आता अर्जुन म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, जेव्हा आई वडिलांना त्रास होतो तेव्हा मुलांना खूप त्रास होत असतो। जसं आई वडील आजारी पडले की मुलांना खूप त्रास होत असतो ना, त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या असं म्हणत असते। गिरिजा म्हणत असते, काही प्रॉब्लेम नाही, सायलीताई आली नाही ना, तुम्ही आला ते पण खूप आहे माझ्यासाठी असं म्हणत असते। तर यावरती तिचे बाबा म्हणतात, हो खरंच माझ्यामुळे माझ्या गिरिजाला खूप त्रास झाला आहे, तिला नको ते असं ते बोलतात पण त्याचं वाक्यामध्येच गिरिजा खुडून काढते आणि हेच जरासं अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं। पण अर्जुन तसं बोलणार काय तर बोलणार म्हणून गिरिजा म्हणत असते, काही नाही हो बाबा, म्हणजे बाबांचं म्हणणं आहे असं अर्जुन दादा, तुम्ही सांगा मला, आपल्या आईवडिलांसाठी काही केलं तर काय ते हे असतं का, सांगा, कर्तव्यच आहे ना आपल्या मुलांचं। तुम्ही माझ्या जागी ठेवून विचार करा, तुम्ही तुमच्या वडिलांसाठी केलंच असतं ना, तसं बोलते आणि तो विषय थोडासा टाळते। तर त्यावर त्या अर्जुनच्या लक्षात आलेला असतो पण अर्जुन बोलतो, हो बरोबर आहे, मीही तेच केलेलं असतं, पण मला काय म्हणायचं आहे, जे तू करतेस ते विचार करूनच केलं असेल हे नक्की आहे ना, आणि जर काय अडचण असेल तर सांग मला असं अर्जुन म्हणत असतो। तर त्यावरती ती बोलते, नाही तसं काही नाही, इकडे आपण पाहतो काय तुरुंगामध्ये भेटायला उर्वशीला आलेले प्रियाला पाहून उर्वशी बोलते, झाली का बेल? तर यावरती प्रिया बोलते, हो तर चालली आहे बेल, मी वकीलच तुमच्यासाठी तसलं आणलंय ना, तुम्ही काय काळजी करू नका, आपण इथं गप्पा मारत बसू तोपर्यंत बाकीच्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करी, एवढा वकील हुशार आणलाय ना मी। तर यावर्षी बोलत असते, खरंच थँक्यू प्रिया, तू इथं आलीस आणि माझी बेल झाली, खूप हे मोठे उपकार झाले माझ्यावरती। तर यावरती प्रिया बोलत असते, असं कसं बोलताय श्रुती, तुम्ही सावीच्या मावशी ते माझ्याही मावशीच ना, आणि ती येऊ शकली नाही म्हणून मी आले, आणि मला माहीत आहे मी जर तुम्हाला मदत केली याची परतफेड तुम्ही मला करणारच आहे, त्यामुळे विषयच कुठे येतो। तर यावरती उर्वशी म्हणत असते, हो त्याची काळजी करूच नकोस तू, मी ती परतफेड करणारच, कारण की उर्वशी अशी आहे कुणाचा उपकार ठेवत नाही असं म्हणत असते। त्यानंतर प्रिया म्हणते, हो थांबा आता सावीचाच फोन आला आहे, सावीशी बोलते। नंतर सावीला फोनवरती बोलत असते, हो झालं आहे बघ, आता मावशीची बेल ही झाली आहे, आता काय प्रॉब्लेम नाही, मी इथं आले ना, तू कशाला काळजी करते, तू नसलीस तरी चालते असं म्हणत असते। तर त्यावरती सावीचं बोलणं झाल्यानंतर सावी बोलते, मावशीकडे फोन दे। त्यानंतर उर्वशीकडे फोन दिल्यानंतर उर्वशी बोलते, हा बोल सावी, हा झाली आहे बघ, तू प्रियाला बरोबर वेळेवरती पाठवलं आहेस, आता काय काळजी करू नको, माझी बेल झाली आहे आणि तू आता इथं आली नाहीस तरी चालेल असं बोलत असते। आणि फोनवरती बोलत असते, हे बघ तू त्या नागेश्वर घोरपडेच्या घरी कशी येशील याचे पूर्णपणे मी प्लॅनिंग आधीच करून ठेवलं आहे, आणि तूच रुद्रची बायको होणार आहेस, त्यामध्ये तो काही विषयच नाही, तू काळजी करू नको, मी माझं प्लॅनिंग बरोबर केलेलं आहे। हे ऐकून प्रिया म्हणत असते, सावीचं लग्न आहे का? ती बोलते, हो तू तर मग ती म्हणते, मी येणार की लग्नाला? तर यावरती उर्वशी होते, हो तू तर तुझी कुलवरी आहेस ना, तू येणार, नक्की येणार लग्नाला असं बोलत असेल। तर यावरती प्रिया बोलते, ठीक आहे मी तर नक्की येणार लग्नाला, पण आता मी जाते, आता मला थोडीशी कामं आहेत, आणि तिचा फोन घेते आणि तिथून निघाले असते। तर उर्वशी म्हणत असते, हो आता लवकरात लवकर रुद्रचं तिचं लग्न होणार आहे, मी तुला लग्नाला बोलवणार आहे, त्याची काळजी करू नको। ती तिथून गेल्यानंतर आता उर्वशी मनामध्ये विचार करत असते, आता मी बरोबर नागेश्वर म्हणजे दादासाहेबांना दाखवते कसं लग्न होत नाही रुद्रचं तिचं, ते मी पाहतेच, आणि त्या गिरिजा लोखंडेची बरोबर मी वाट लावणार आहे, कशी त्या घरची सून होते तेच मला पाहायचं आहे असं ती मनातल्या मनात बोलत असते। त्यानंतर इकडे बाबा आतमध्ये पाण्याचा ग्लास ठेवायला गेल्यानंतर अर्जुन चान्स मारून लगेच विचारतो, गिरिजा काय झालं आहे, काय विषय आहे, काय झालंय का, तू काय टेन्शनचं कारण आहे का? त्यावरती गिरिजा बोलते, नाही तसं काही नाही। तर त्या अर्जुन बोलतो, मगाशी तुझे बाबा बोलत असताना तू त्यांना मध्येच अडवलं, काय टेन्शन आहे का सांग मला? तर यावरती गिरिजा बोलते, नाही अर्जुन दादा तसं काय टेन्शनचं काम नाही, एवढंच की मला जे सायलीताईनं सांगितलं होतं तेच मी करते, आणि आपल्या सगळ्यांच्या आपल्या घरातल्यांच्या चांगल्यासाठी जर एखादी गोष्ट केली आपण तर ते आपलं कर्तव्यच आहे ना, जे सायलीताईंनी सांगितलं तेच मी केलं आहे असं बोलल्यानंतर ती म्हणत असते, तिला आठवत असतं जसं सायलीनं सांगितलेलं असतं, तुझ्याकडे संधी आली आहे ना, मग तू संधी पहा तर काय आहे, आणि त्याचं पाऊल तर टाक, तू संधी घेतली नाहीस, बघितली नाही तर तुला कळणार तरी कसं की तुझ्यासाठी संधी चांगली आहे का नाही। आणि जे नागेश्वरचे शब्द तिला आठवत असतात की तू आमच्या घरची माझ्या नशीब होणार आहेस, आमच्या घरची सून होणार आहेस, तर मी तुझ्या वडिलांचा सगळा खर्च उठवायला तयार आहे असं तिला करार केलेला असतो। यावरती मात्र अर्जुन बोलत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, जे काय केलं असशील ते तू विचार करून केला असशील मला माहीत आहे, पण
तुला सांगू का, काय अडचण आली, काय लागलं झालं तर नक्कीच मला आणि सायलीला कळव, बाकी काही नाही, एवढंच मला तुला सांगायचं आहे, असा अर्जुन तिला दिलासा देत असतो. तर त्यावरती आता काय बोलते माहिती का गिरीजा म्हणते, होय बघा, तुझा भवानी माझ्या पाठीशी आहेच आणि मी जे केलं आहे ते माझं कर्तव्यच केलं आहे आणि इथून पुढे माझ्या नशिबात काय होईल त्यासाठी मी मात्र धाडसाने पुढे जाईन, एवढं मला मात्र खरं आहे. आता गिरीजा मनामध्ये ठरवत असते की आता मी जे केलं आहे ते मी आता मोठ्या धाडसाने आता त्याला पुढे जाणार आहे. त्या घरात गेल्यानंतर माझ्या नशिबाला काय येणार आहे मला माहीत नाही, पण मी नक्कीच धाडसानं त्याला तोंड देणार आहे, असं गिरीजा मनामध्ये ठरवत असते. कारण की आता उद्यापासून तिला त्या घरी जायचं होतं, त्याचं तिला टेन्शन तर खूप होतं, पण तिनं त्याचा जास्त विचार नव्हता केला, कारण की तिनं तिच्या वडिलांसाठी केलं होतं. तिचं वडील चांगले झाले, सगळी घरामध्ये आनंद आहे, मग तिला बाकीचं काही नको होतं. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, रुद्रला मारण्यासाठी ते काका पाठीमागे चाकू घेऊन उभा असतात आणि ते विचार करत असतात की आता कळेल घोरपड्याला की आपल्या बापाचं दुःख काय असतं, काय होतं, कसं त्रास होतो याचा विचार करत असतात. रुद्र मात्र मौन व्रतामध्ये ध्यान करत डोळे दाखवून बसलेला असतो. त्याला पाठीमागून काय चाललंय ते काहीच माहीत नसतं, कारण त्याचे डोळे बंद असतो. आणि हे काका मात्र आजूबाजूला पाहत असतात, कोण दिसतंय का बघून त्यांनी मोठा चाकू आणलेला असतो रुद्रला मारण्यासाठी आणि ते पुढे पुढे येत असतात. पण रुद्रची महादेवाची श्रद्धा एवढी असते की महादेव त्याच्या नेहमीच पाठीशी असतं. जसजसा तो पुढे येत असतो तसतसं मात्र महादेवाची पिंड आपल्याला दाखवली गेली आहे. जसं तो एवढा मौन व्रतात ध्यानामध्ये बसलेला आहे की आता देव मात्र त्याच्या पाठीशी नक्कीच आहे. आणि जसजसे ते काका चाकू घेऊन पुढे येत असतात तसतसे काय होतं, तिथे मोठ्या असणाऱ्या काट्या तिथं हालत असतात आणि त्या काठ्यांना हालत तशाच बरोबर त्या काकांच्या पाठीवरती पडतात आणि ते काका चाकी घेऊन रुद्रला मारायला आलेला असताना ते स्वतःच खाली धारातीर्थ पडतात. त्यानंतर ते मोठा आवाज आल्यानंतर रुद्र पाठीमागे वळून पाहतो काय, तर ते काका पूर्णपणे पडलेले असतात. नक्की झालं काय हे त्यालाही समजलेलं नसतं आणि तोही जरासा विचलित झालेला असतो की नक्की झालं तर काय, कारण तो ध्यानमध्ये असतो. त्यानंतर इकडे आपण पाहतो काय, आता गिरीजा जाणार आहे म्हणल्यानंतर गिरीजा बोलते, चला आज आपण खूप मजा करायची. तर यावरती बाबा बोलतात, तू तर आज जाणार आहेस ना, मग कसली मजा करायची. त्यावरती गिरीजा बोलते, आज नाही मी जाणार, मी आज उद्या जाणार आहे आणि आज आपण छानपैकी आठवणी गोळा करूया, खूप छान दिवस घालूया. आज मी ना तुमच्या आवडीचं जेवण करणार आहे, तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी, बाबांच्या आवडीची खीरपुरी छानपैकी करणार आहे, आपण छान आज आठवणी गोळा करायच्या, असं ते त्या दोघांना सांगत असते. आणि नंतर त्याला बोलते भावाला, चल आपण दोघं जाऊन घेऊन येऊया सामान. आणि बाबा बोलत असतात, बरं ठीक आहे, जावा तुम्ही दोघे जाऊन घेऊन या सामान. त्यानंतर मात्र हा छोटू आपला आनंदात आहे, कारण की आज ताई तिच्या आवडीची बटाट्याची भाजी करणार असते ना, मग ती आता बोलते चल आपण जाऊन घेऊया. तर यावरती तिचे बाबाही खुश झालेले असतात, कारण की आजचा दिवस खूप आठवणी साठवून ठेवायचे असतात त्यांना. आत्तापर्यंत एवढ्या वर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या ते घडल्या, पण आता इथून पुढे नाही. त्यानंतर ते दोघे बाहेर जातात आणि बाबा मात्र दारामध्ये त्या दोघांची वाट पाहत असतात की दोघ्या पाठीमागे येतील म्हणून. तेवढ्यातच आता गिरीजा बाहेर जात असताना तिकडे आता आल्यानंतर बाबा बोलत असतात, थांबा जरा 2 मिनिटं. ती सामान घेऊन निघालेले असते. मात्र आपण इकडे पाहतो काय की तो जे काका रुद्रला मारायला आले असतात त्यांना आता शुद्धीमध्ये नसतात आणि थोडेसे शुद्धीमध्ये नसल्याने त्याला अंधुक सगळं दिसत असतं आणि ते बोलत असतात, माझ्यावर खोटा आळ घेतला. त्यांना नुसतं नागेश्वर पूर्ण नाव काही तो घेत नाही. रुद्र मात्र ते लक्ष देऊन ऐकत असतो आणि तो न तर शुद्धीमध्ये नसल्यामुळे काही तर नुसता बडबडत असतो. ते नंतर रुद्रच्या लक्षात आलेलं असतं. अंगत वगैरे काही तर नाव घेत असतो आणि तो झोपेमध्ये बडबडत असतो आणि तो रुद्र विचारत असतो, काय झाले काका तुम्हाला, नेमकं काय होते. पण ते आता बेशुद्ध अवस्थेत ना फक्त बडबडत असतो. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, आपल्या गिरीजाचे बाबा म्हणत असतात, तुला कुणाला दृष्ट लागू नये म्हणून ना त्यांनी अक्षरशः आपल्या लेकीचे ना दृष्ट काढायसाठी तिला थांबवलेले असते. आतून ना मीठ मिरच्या घेऊन येतात आणि लेकीची दृष्ट काढतात आणि बोलतात, माझ्या लेकीला कुणाची ती दृष्ट लागू नये असं कोण तिची दृष्ट काढतात. हे पाहून गिरीजालाही खूप आनंद झालेला असतो, कारण की बाबा किती बदलले आहे. बाबांचं व्यसन सुटलं आहे त्यांना, आता ती खूप आनंदी आहे. तिनं जो निर्णय घेतला होता तो तिला योग्य वाटत आहे, कारण की फक्त वडिलांसाठी तिनं तो निर्णय घेतला होता. बाबा मात्र तिची छानपैकी दृष्ट काढतात. हे पाहून मात्र गिरीजाचं मन भारावून आलं होतं. ती मात्र पाहतच राहिली होती की बाबा कसे करत आहेत ते. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, नागेश्वर आता त्या ह्याला सांगत असता, काय रे झालं का तयारी, सगळी तयारी, कागदपत्र तयार आहेत ना, आता उद्या ती पोरगी आली की तिच्याकडे सगळ्या ह्याच्यावरती सह्या करून घ्यायच्या आणि पटपट कामाला लागायचं असं त्याला ऑर्डर देत असतो. त्यानंतर तो बोलत असतो, हो साहेब काळजी करू नका, सगळी कागदपत्र तयार आहे. तरी बोलतो नागेश्वर बोलतो की हां उद्या सकाळी येणार आहे ती, त्यानंतर सगळ्या सह्या वगैरे घेऊया. तेवढ्यातच ना तिथे रुद्रची आई येते. रुद्रची आई बोलते, अहो उद्या गिरीजा येणार आहे ना. तर यावरती तो बोलतो, हो येणार आहे, मग काय तुझं काय बोल. त्यावरती ती बोलते, काही नाही, मी उद्या म्हणते आपण तिला पण साडी घेऊया का. तर यावरती नागेश्वर लगेच त्याचा प्लॅन टाकतो, बोलतो साडीच कशाला, फक्त एक काम कर की आपण त्याची ओटी भरूया, नारळ चोळीनं ओटी भरूया आणि एक काम करायला त्याला सांगतात रिपोर्टर्सना बोला, फोटो वगैरे काढूया, मस्तपैकी फ्रंट पेजवरती देऊया.
तर त्यावरती त्याची आई बोलते, अहो कशाला, आपण छोटासा घरगुती कार्यक्रम करायचा. ती बोलतो नाही नाही, या पोरीच्या बाबतीत कुठलाही छोटासा घरगुती कार्यक्रम काय होणार नाही. जे काय असेल ते सगळ्या सामाजिक होणार आहे, सगळ्या पब्लिसिटीला हे दाखवायचं आहे. करतोय कशाला आपण, सगळं हे पब्लिसिटीसाठी करतोय ना, त्यामुळे मी सांगत तसंच करायचं. त्यावरती रुद्रची आई बोलते, याचा अर्थ मी जे ऐकलं आहे ते खरं आहे. तर ते जे बाबा चिडतात आणि बोलतात, तुमचे कान जरा लयच ऐकायला लागले, नको ते ऐकूयायला लागले का तुम्हाला, आणि जे तुम्ही ऐकलं ती बरोबरच आहे. कसं आहे माहिती आहे का, आम्ही हे लग्न कशासाठी केलं आहे, त्या पोरगीच्या नशिबासाठी. आम्ही एका दगडात 2 पक्षी मारलेले आहेत. कसं माहिती आहे का, एक तर त्या पोरगीचं नशीब आमचं तर होणार आहेच, आणि दुसरी गोष्ट आमची लोकांमध्ये इमेजही बनणार आहे, आणि आम्हाला ना इमेजी बरोबर तिकीटही मिळणार आहे इलेक्शनचं, म्हणून तर आम्ही केलं आहे. आणि त्यानंतर त्या पोरगीचं काय करायचं ते आम्ही पाहतो, असं ना तिच्या आईला ते नागेश्वर बोलत असतात. इकडे आपण मात्र पाहत असतो, हे तर गरीब आपली लोक छानपैकी जेवण करत असतात, त्यांच्या आवडीचं जेवण केलेलं असतं. आणि बारको म्हणत असतो, ताई मला तू चारणार. तर यावरती ती बोलत असते, अरे बाळा आता मी उद्यापासून जाणार, मग तुला चारणार कोण सांगू, तुझ्या तू हातानं खाल्लं पाहिजेस ना. तर त्यावरती तो बोलतो, तू उद्या जाणार आहेस म्हणून तर चालणार, मला तुझी आठवण राहिले पाहिजे ना, चाल नाही घास, असं बोलत असतं. तर यावरती बाबा बोलतात, अगं चाल गिरिजा, तो म्हणतो एवढा हट्ट करते तर चाल ना त्याच्यासाठी. तर त्यानंतर मात्र गिरिजा घास घेते आणि तोडून त्याला चारते. त्यावरती तो बोलत असतो, ताई मला पण तुझ्या आठवणी खूप साठवून ठेवायच्या आहेत बरं का, मलाही तुझ्या आठवणी खूप येणार आहेत, असं म्हणत असते. त्यानंतर बाबा म्हणत असता, खरंच त्या दोघांच्याकडे पाहून त्यांचं मन भरून आलेलं असतं की आता ह्या दोघांची कशी ताटातूट होणार आहे आणि आपली लेक आता घर सोडून जाणार आहे, ह्याचं मात्र खूप त्यांना वाईट वाटत असतं. त्यानंतर बाबा म्हणत असतात, हो हो चार त्याला, आता कोण आहे सांगू त्यापासून त्याला चारायला, त्याचा तोच हातानं खाणार आहे. तो तिचा भाऊ म्हणत असतो, ताई मी पण सारख्या तुझ्या सगळ्या आठवणी साठवून ठेवीन आणि तुझ्या आठवण काढत राहीन, असं तो छोटू बोलत असतो. ते ऐकून मात्र गिरिजाचं खूप मन भरून आलेलं असतं. आता तिघेही रडायला लागलेलं असतात. त्याचा घास मात्र तोंडातून फक्त फिरत असतो, खाली काही उतरत नसतो. त्यानंतर गिरिजा काय करते, अजूनही घास घेते आणि वडिलांना भरवत असते. तर वडील बोलतात, हे काय तू आता मला का भरवत आहेस. तर त्यावरती गिरिजा बोलते, अहो बाबा आपल्याही आठवणी साठून राहिल्या पाहिजेत ना, आपल्याही आठवणी एकत्र झाले पाहिजेत, असं बोलून ना वडिलांचं मन पूर्णपणे दाटून आलेलं असतं. लेकीनं घास भरवत असताना त्यांचे डोळे मात्र पाण्याने भरून आलेले असतात की आज आपली लेक आपल्याला घास भरवते, उद्यापासून ही लेक आपल्याला घास भरवाय नसणार आहे. असं पाहून मात्र हे तिघेही जेवत असतात, पण तिघांचं मन पूर्णपणे भरून आलेलं असतं. छोटूही बघत असतो आणि हसत असतो. आणि आता गिरिजा तुझ्या डोक्यावर हात फिरवत असते आणि बोलत असते, बाळा बाबांना त्रास देऊ नको, काळजी घे, तू तुझा अभ्यास कर, नीट खा वगैरे तिला समजावून सांगत असते. त्यानंतर आपण पाहतो का इकडे आता घरामध्ये एंट्री झाली उर्वशीची. तिला पाहून दादासाहेब बोलतात, आला तुम्ही आला. मग त्यावरती बोलते, हो आले ना मी, मग काय पेढे घेऊन यायला पाहिजे होतं काय. तर ती बोलते, हो आले असते, पेढे घेऊनच आले असते, पण काय माहिती आहे का, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला असं, मी काय रस्त्यावर पडले का, कधी तुम्ही मला उचलून फेकणार, तुरुंगात टाकणार, बाहेर काढणार, मी काय तुम्हाला रस्त्यावर पडले असं की दिसते का. आता त्यावरती तो बोलत असतो, हो पाहिजे ना, तुम्हाला पश्चाताप झालाच पाहिजे ना, तुम्हाला कळायला पाहिजे की नागेश्वराच्या विरोधात गेल्यानंतर काय होतं तो, त्याची तुम्हाला अक्कल घ्यायलाच पाहिजे. त्यावरती बोलते, पश्चाताप मला नाही तुम्हाला होणार आहे, हे बघा सगळं मला माहीत आहे तुम्ही काय करता काय नाही ते. आणि दुसरी गोष्ट, पश्चाताप मग तुम्हाला कधी होणार आहे, कारण की काही जरी झालं तरी मी हे लग्न होऊन देणार नाही. तर त्यावरती नागेश्वर खूप चिडतो आणि बोलतो, काय काय बोला दीदी, आवाज कमी, मी काय सांगितले माहिती आहे ना, म्हणते ना काही तर तिला मारण्यासाठी घेतात. तेव्हा ती बोलते, मारा मारा, मला मारणार का तुम्ही, जसं प्रकाशलाही मारलं असा, तुमचे जे केलेली कारनामे आहे त्याची मी जागती जुगती एक आदर्श आहे की जी मला सगळं माहिती आहे, तुम्ही जे करता ते सगळं माहिती आहे, हे सगळं मी पोलिसांना सांगू शकत होते पण मी सांगितलेलं नाही किंवा मी सांगणार नाही, समजलं का तुम्हाला, तुम्ही जे करताना कुरघोड्या आहे ते सगळं माझ्या समोर आहे, मी सगळं पाहिलं आहे, असं म्हणल्यानंतर त्यांना खूप राग आलेला असतो. आणि ती बरोबर त्यांना चॅलेंज देते, बोलते पश्चाताप मला नाही, पश्चाताप तुम्हाला होणार आहे, कारण की मी गिरिजाचं लग्न रुद्रचं लग्न होऊनच देणार नाही, मी ठरवल्या मुलीशीच ह्या घरात मुलगी तीच सून होऊन येणार आहे, असं ती दादासाहेबांना चॅलेंज देत असते. दादासाहेब तिच्यावर एवढं भडकलेले असतात की तिला इतके बोलूनही ती मात्र त्यांचं ऐकत नसते, बोलत असते, मी काय रस्त्यावर पडलेले नाही, समजलं का, मला जे करायचं आहे तेच मी करणार आहे, आणि मारून मारून काय करणार आहे, मारणार आहे जसं तुम्ही प्रकाशला मारलंच तसं, पण तुमच्या कारनाम्याचं सगळं डोळ्यांनी माझ्या पाहिलं आहे, समजलं का, त्यामुळे तुम्ही मला कधीही अडकू शकत नाहीत, आणि मी पोलिसांपुढेही सांगू शकते पण मी सांगितले नाही, त्यामुळं तुम्ही काय करायचं ते करा, पण मला जे पाहिजे तेच करणार आहे, असं त्यांना ओढून बोलत असते. इकडे मात्र गिरिजा हे दोघांना मांडीवरती घेऊन बसलेले असते. आणि त्यानंतर तो छोटू म्हणत असतो की ताई तू आता कधीच येणार नाहीस का इकडे राहायला. तर त्यावरती गिरिजा बोलते, बाळा मी राहायला जरी नाही आली तर दिवसाची येऊन भेटून जाईना, आणि तू इकडे येशीलच ना मला भेटायला.
आणि ती मनातल्या मनात विचार करत असते, आता उद्यापासून मी इथं नसणार आहे ह्या दोघांची काळजी घ्यायला. आता ह्या दोघांची काळजी घेईल तरी कोण याचा विचार करून तिला मात्र खूप वाईट वाटत असतं. इकडे मात्र तिचे बाबा विचार करत असतात की खरंच मी हिला सांगू का की तू माझी मुलगी नाही आहेस, तू मला कोणीतरी दिलेलं आहे, काय करू मला कळतच नाही, असे बाबा तिचे विचार करत असतात. कारण की त्यांना आठवत असतं की कसं त्यांनी त्या प्रकाशरावांनी दिलं होतं, ही मुलगी आजपासून तुझी आहे, तुझी म्हणून सांभाळ म्हणून. कोणाचे आहे काय आहे त्याला काही सुद्धा सांगितलं नसतं. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय गिरीजा मात्र खूप टेन्शनमध्ये आहे, कारण की उद्यापासून ती तिच्या वडिलांजवळ आणि भावाजवळ नसणार आहे. आणि तिच्या वडिलांना आठवत असतं कसं आपल्याला त्या दिवशी छोटीशी मुलगी दिली होती. तो विचार करत असतो, पोटच्या लेकीपेक्षा ह्या लेकीनं माझ्यासाठी खूप केलं आहे, तिला मी सांगून टाकू का जे काही खरं आहे ते. ह्या भ्रमात ते आहेत की आता सांगावं का न सांगावं हे मात्र त्यांना टेन्शन आलेलं आहे. त्यानंतर मात्र गिरिजाचं टेन्शन वेगळं, उद्यापासून आपण इथं नसणार आहे, ह्या दोघांचं कसं होईल. आता आपल्याला नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहायला आवडणार आहे की खरंच गिरिजेचे बाबा तिला खरे सांगणार आहेत का. रुद्रला जे सगळं त्या बेशुद्धी अवस्थेत ते काका बोलले होते तो विचारणार आहे की अंगद कोण आहे. गिरिजा जेव्हा घरी जाणार आहे तिला तेव्हा बालपणच्या गोष्टी सगळ्या अडकून तिचा भूतकाळ आठवणार आहे का, हे सगळं आपल्याला नक्कीच उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटत आहे. त्याचबरोबर आपण पाहतो काय गिरिजाचा पाळणा पाहून गिरिजा मात्र भूतकाळामध्ये रमलेली आहे, तिला सगळं अदृश्य दिसत आहे. तिचा पाळणा, तिची खेळणी हे पाहून मात्र आईने जवळ घेतलेले हे सगळं तिला थोडं थोडं अंधुक आठवत आहे. त्याचबरोबर इकडे पाहतो पाय गिरिजेंच्या बाबांच्या हातामध्ये कानात आहे, ते पाहून त्यांच्या लक्षात आलं होतं की ती मुलगी दुसरी तिसरी करून नसून प्रकाशरावांना सांगत असतो तुम्ही दिलेली मुलगी दुसरी तिसरी कोण नाही तर गिरिजाच आहे याचा सांगत आहे. त्यासाठी आता आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे. हा एपिसोड इथे संपत आहे.